सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी आता निघालोय आणि चेकआउट केला रूममधला. आता जाऊया अक्कलकोटला इकडनं. बसची वाट बघतो बस आणि हां आणि जाऊया आपण या कारने. हां काय आणला? लिंबूस आणि पाणी. मोठा प्रवास आहे ना. मोठा प्रवास आहे. थोडी बिचारी थकली आहे ना जास्त. ते बोलते मला लिंबू पिण्याचं मन करते. होय होय. तर आता आपण जाऊया या गाडीतनं अक्कलकोटला आणि परी मी सगळे अजून काही पॅसेंजर येतील मग ती गाडी निघेल. पूर्ण गाडी भरल्याशिवाय निघत नाही. बस आलेलो बघायला बस नव्हती त्यामुळे काय वाटच आहे. हां काय म्हणते? आणि प्रायव्हेट केली तर डायरेक्ट 2200 रुपये. मग काही आपल्याला परवडणार नाही ती. आणि ते पर पर्सन 200 रुपये. आम्ही 4 जणच आहे. अजून काही येतील मग गाडी निघेल. सोलापूरवरून अक्कलकोट 40 किलोमीटर आहे आणि 40 किलोमीटर गाठायचं आता. तर मंडळी आता स्वामींच्या मंदिरात चाललो आहे आणि ही एंट्री आहे मंदिरात जायची. आणि बघू आता आरती भेटते का. कितीची आरती आहे सोनाली? हां 8ची आहे पण थोडंसं लेटच झालं आहे. आणि उद्या सकाळी 5ला पण आरती आहे. काकड आरती. मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी लाईन बघा कुठपर्यंत गेली आहे. इकडनं चालू झाली आणि लास्ट दिसतं तुम्हाला लास्ट इकडे गेली. म्हणजे भाविक बघ किती आलेत. काय करायचं बाकी. तुम्ही पण सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या. कुठली सोनाली इकडे चाय करते आणि चायचा जुगाड आलाय सकाळ सकाळ. हां भारी. चायनी पुरणपोळी आहे ना. पुरणपोळी आहेत ना. पुरणपोळ्या आहेत ना ताईने दिलेल्या. दाखव पुरणपोळ्या. ताईने दिलेल्या भरपूर अशा पुरणपोळ्या. सकाळचा नाश्ता आमचा कालचा आणि आजचा. हो उठ परी. परी चालू उठायचं. परी आमच्याशी नाश्ता बनवते काहीतरी. परी उठ ना बाबू. गुड मॉर्निंग परी. उता उता उता. नाही परी आम्हाला जेवण बनवणार आज. आज परी जेवण बनवणार आहे. उठ. तर मंडळी आता निघालो आम्ही दोघं बाळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये पाया पडायला. आणि इथे तुम्ही बघताय ना सगळी जुनी घर आहे ती. आणि ना बनवत आणि काय ठिकाणी काम पण चालू आहे. किती लांब आहे इकडनं? बरं दिसतोय ना वडा. हां वडा. स्वामींच्या मंदिरामध्ये गर्दी नव्हती आणि मस्त आम्ही पण सकाळ दर्शन घेऊन आलो 2 मिनिटांमध्ये. काल रात्री आरती चालू होती म्हणून फुल गर्दी होती. पण आपला काल पण जास्त वेळ नाही लागला. हां काल आरतीमुळे थोडासा आपण अर्धा तासच लागला आपल्याला. हां आणि बरं वाटलं आपण. हां आता आपण एक हॉटेलची पण इथे चौकशी केली. काय ते नाव आहे त्याचं हां संस्कार रेसिडेन्सी म्हणून. ओके चांगलं आहे त्याचं हॉटेल. चांगलं आहे. हां रूम चांगले आहेत आणि बाल्कनी पण म्हणजे मस्त आहे. मस्त आहे तुझं. आणि त्यामध्ये टीव्ही आहे वायफाय आहे गरम पाणी. हां बाकी बाहेर आहे.
जेवण थोडंसं कॉस्टली बाहेर इकडे. हो. तर मंडळी हे जे दिसतो मंदिर आहे ना ते बाळप्पा महाराजांचं मठ आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. काय बाळा महाराजांचं मठ आहे. अच्छा मठ आहे की आहे मठ आहे. गुरु मंदिर बाळापापाच गुरु मंदिर अक्कलकोट. आणि इथे स्वामी समर्थ महाराजांचे पादुका पण आहेत. आपण आता बघूया आतमध्ये जाऊया. तर हा मेन गेट आहे. आता आतमध्ये जाऊया. इकडनं जिने होते ते बंद केले वाटतं वरती जाण्यासाठी. तर मंडळी हे बॉक्स दिसत आहेत ना सगळे हे स्वामी समर्थांच्या पायांचे ठसे आहेत. तुम्हाला पूर्ण दाखवतो. हा हे बघा दिसलं तुम्हाला. हा जो ठसा आहे ना श्री स्वामी समर्थ महाराजांचा ठसा आहे पायांची. अरे बाळप्पा महाराजांचं मंदिर आणि बाजूलाच आहे गोशाळा. आणि जर आपण गोशाळेत पण जाऊया. तर मंडळी आता महाराजांची माहिती घेऊया आणि दादा सांगतील आपल्याला. दादा काय माहिती आहे? समोर बघा गाभाऱ्यामध्ये हां. समोर जी नागाचा फणस जी मोठी मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये ओके. ती स्वामींचे उत्तराधिकारी बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. स्वामींनी बाळाप्पा महाराजांना त्यांची समाधी घेण्याअगोदर त्यांच्या मूळ वस्तू दिलेल्या होत्या. त्यांच्या पादुका, गळ्यातल्या कंठमणी, रुद्राक्षमाळ, दंड, झेंडा, अंगावरची शाल, हातातली अंगठी सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत ओके. स्वामींनी. आणि त्यांना सांगितले की स्वतंत्र मठ बांधा, स्वामींचा प्रसार आणि प्रचार करा. या स्वामींनी त्यांना बाळाप्पा महाराजांना सांगितले. स्वामींची समाधी झाली त्याच्यानंतर बाळाप्पा महाराजांनी संपूर्ण भारत फिरून त्या मूळ वस्तू घेऊन स्वामी भक्तीचा प्रसार आणि प्रचार केलेला. ओके. 1901 मध्ये येऊन या मठाची स्थापना केलेली आहे. समोर आपण पाहिलं समाधी बाळाप्पा महाराजांची आणि त्याच्या वर देवळीमध्ये वर छत्री आहे बघा. ओके. स्वामींची मूर्ती आहे. त्याच्या खाली स्वामींच्या मूळ चिन्मय पादुका आहे. म्हणजे स्वामींनी सांगितले त्याच्यामध्ये माझा प्राण आहे, तू पूर्वीप्रमाणे सेवा कर स्वामींची. तर बाळाप्पा महाराजांनी अविरतपणे याची सेवा केली आहे स्वामींची. हे बाळाप्पा महाराज उजवीकडे जो मोठा फोटो आहे इकडे हा बाळाप्पा महाराज. इकडे स्वामी महाराज डावीकडे. इकडे त्यांच्या गळ्यामधला जो रुद्राक्ष आहे ओके. तो त्यांच्या गळ्यात दिसतो आपल्याला बाळाप्पा महाराजांच्या गळ्यात. स्वामींनी दिलेल्या मूळ वस्तू या ठिकाणी. आता गाभाऱ्यात बघा समोर रुद्राक्षमाळा आहे गाभाऱ्यामध्ये. हो. रुद्राक्षमाळा आहे. छोटं नागफणा आहे चांदीचा. तो शिवलिंग आहे बघा. त्याच्यामध्ये स्वामींचे 5 बोटं उमटलेले. स्वामींच्या पादुका. इकडे कुलूप घातलेली पेटी आहे. इकडे स्वामींच्या कातडी पादुका आहेत. या स्वामींच्या मूळ वस्तू या ठिकाणी आहेत. बाळाप्पा महाराजांनंतर स्वामींचे परत पुढचे उत्तराधिकारी गंगाधर महाराज. ओके. बाळाप्पा महाराजांचे शिष्य गंगाधर महाराज यांनी स्वामी भक्तीचा प्रसार आणि प्रचार केले. ह्यांच्यानंतर हा गुलाबी शाल लावलेला फोटो आहे. हे अक्कलकोटचे परम सद्गुरू श्री गजानन महाराज. असा स्वामींचा गुरु शिष्य परंपरा आहे. शेगावचे वेगळे, अक्कलकोटचे असा गुरु शिष्य परंपरा आहे. गजानन महाराजांनी समस्त मानव कल्याणासाठी अग्निहोत्राचा उपासना सांगितली. इथून 2 किलोमीटर अंतरावर आपला आश्रम आहे. अग्निहोत्राची उपासना महाराजांनी सांगितली. शिवपुरी नावाक आश्रम आहे. तिथे साक्षात भगवान शंकराने प्रगट झालेले तिथे. ओके. आणि महाराजांनी सांगितले हमको रहने का जगह दे असं महाराजांनी सांगितलेलं. तिथं महाराजांचं शिव मंदिर आहे. शंकर भगवान शिव मंदिर आहे. आणि आपल्या गोशाळा आहे मोठी. अन्नदान सेवा असते शिवपुरी आश्रमात. राहण्याची सोय आहे. अशा विविध सेवा त्या ठिकाणी पुरविल्या जातात. आणि अशी ही गुरु शिष्य परंपरेमुळे असताना गुरुमंदिर बाळाप्पा महाराजांचं मठ म्हणतात. हा 1901चा वाडा आहे. 125 वर्ष झाले मंदिर. संपूर्ण लाकडी सिसम सागवान आहे सगळं. याचं जेव्हा मठाचं रिन्युएशनचं काम चालू होतं त्यावेळेस हे पावलं उमटले ठसे. 2017 मध्ये मठाला 100 वर्ष झाले. तर ते महाराजांच्या पावलाचे ठसे ठिकठिकाणी दिसून आले. 2017 आले. हा महाराज झोपायचा पलंग सेजगर. इतर रोज संध्याकाळी 7 ते 8 आरती असते महाराजांची. आणि महाराजांना हुक्का देतात.
आणि पांघरून घालून हे मच्छरदाणी लावतात. तर तुम्ही संध्याकाळी वर मुक्कामला असाल तर आपल्याला पाहायला मिळेल. स्वामींना 125 वर्ष झालं हे मच्छरदाणी लावतात. ही परंपरा आहे. ओके. आणि सगळे हे फोटो आहेत पेन्सिलने काढलेले, स्केच काढलेले फोटो सगळे. हे स्वामींना आजान भाऊ म्हणतात. हे गुडघ्यावर खातात 2 नंबर फोटो स्वामींना आजान भाऊ म्हणतात. आणि स्वामींचा मूळ फोटो तिकडे 1872 साली अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने काढलेला मूळ फोटो. स्वामींच्या उजव्या हातापाशी बसलेले चोळाप्पा महाराज, पलीकडे डावीकडे बसलेले श्रीपाद भट आणि वरती हात जोडून उभे असलेले बाळाप्पा महाराज, खांद्यावर चवरी घेतलेले भुजंग. असं स्वामींचा मूळ ओरिजिनल फोटो आहे, कॅमेरा प्रिंट. आणि पाठीमागे अन्नदान सेवा असते दुपारी 12:30 ते 3, रात्री 8 ते 10. दररोज महाप्रसाद असतो आपल्याकडे रोज. हां, पलीकडे राम मंदिर गोशाळा आहे, आपण तिथे दर्शन घेऊ शकतो. ओके दादा, आणि अन्नदान करायचं असेल तर आणखी काय सांगशील? अन्नदान हे आपल्या जे भावी भक्त येतात त्यांनी जे दान करतात, काही ऑनलाईनमध्ये करतात, काही कॅशमध्ये करतात, काही धान्य स्वरूपात करतात, ते त्यांची जी सेवा आहे त्याच माध्यमातून आपली ही अन्नदान सेवा चालते. ओके, चालेल. थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल. तर मंडळी, आता आलो आपण तुळजाभवानी महाराजांच्या समाधानाच्या इथे. 1902 आहे. आपण हे जे आहे ते 1902 आहे. तर मंडळी आहे तुळजाभवानी महाराजांचा वाडा, आणि आता आपण आतमध्ये जाऊया, जरा वाडा बघूया. हां, ओके. ये विहीर विहीर कशी? हे 150 रुपये. थांब बाबा, हात नाही लावायचं, लागेल हाताला. हे खेळ पाण्याच्या. हां, मंडळी हा रूम घेतलेला, आणि आता आम्ही निघतोय. मस्त रूम होतं, झोप मस्त लागली. आणि आता चेकआउट करूया. आणि ह्या साईडला वॉशरूम आहे. हे ठेवूया पाळशी. मी ट्रेन गाडीमध्ये बसल्यावर